1857 च्या उठावा अगोदर अनेक उठाव झाले आणि अशा एका पहिल्या उठावा इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न या आपल्या देशाला दाखवणारे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि आजच्याच दिवशी 3 फेब्रुवारी 1832 ला पुण्याच्या खडकमाळ आळीजवळील मामलेदार कचेरीत वयाच्या केवळ 41व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर गेले। ते रामोशी समाजाचे आमच्या ओबीसी समाजाचे नाईक नव्हे देशाचे नाईक झाले। वेगवेगळ्या वेळेला विचारतात तुमची लायकी काय। अरे हे असे अनेक नररत्न या देशासाठी या समाजाने दिलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत। मी भारत सरकारचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि आपल्या ओबीसी समाजाचं सुद्धा जे आहे ऋण त्यांनी मान्य केलं की ही सगळी मंडळी जी आहेत देशासाठी समाजासाठी काम करत होते। हा सर्वोच्च सन्मान आहे। शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र सर्व क्षेत्रांची आवड असणारे आणि काम करणारे मुख्यमंत्री म्हणून गोरगरिबांना न्याय देणारे असे हे बिहारचे मुख्यमंत्री होते नाभिक समाजाचे। त्यांना हा मरणोत्तर भारत रत्न देण्यात आलेला। नगरला आल्यानंतर जे मला आठवण येते आमचे फार जुने सहकारी माजी मंत्री सुद्धा होते अनिल भैया राठोड, ज्याची घर या अख्ख्या शहरात 40-50 असतील हो, पण 25 वर्ष विधानसभेमध्ये आमदार होत होते। लढायला लागतं, रडून काही होत नाही, लढावं लागतं। आता मगाशी सुद्धा माझ्या अनेक सहकार्यांनी सांगितलं अरे बाबा तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं आता परत? तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणे झाला हा अध्यादेश आला बघा, हा अध्यादेश आला। लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला। कशाला बसतो?